हे बघा आपण आज पुरणपोळी बनवणार आहे मस्त. मी तुम्हाला आजची रेसिपी पुरणपोळीची दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पीठ मस्त तगरीला फडकं बांधून पीठ असं गाऊन घ्यायचं आहे, मस्त बारीक करून घ्यायचं आहे कपड्याला बांधून. तगरीला कपडा बांधला आहे आणि त्या कपड्यावरती पीठ गाळायचं आहे बघा ह्याचं. हे बघा आपण पीठ गाळलं होतं ना, ते पीठ गाऊन झालं, फडकाने गाळलं होतं ना, एवढं आलं ते पीठ बघा. हे कमीत कमी अर्धा किलोच्या वरती पीठ आहे. आपण डाळ पण अर्धा किलो घेणार आणि पीठ पण अर्धा किलो घेणार. आणि थोडंसं पीठ लावायला म्हणजे अर्धा किलोच्या वरती आहे ना, जे वरती आहे ना पीठ थोडं ते काढून घेणार मी साईडला लावण्यासाठी पुरणपोळीला. आता आपण हे पीठ भिजून घेऊ आधी. बघा पीठमधून मी थोडं पीठ काढून घेते. आणि आपण आपला आहे ना गहू आहे ना, लोकण गहू आहे, गावाचा गहू आहे ना, त्याच्यामुळे मैदा टाकायची गरज नाही आहे. कारण की आपला साधा गहू राहतो ना, त्याच्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा 1/2 किलो. पण मी आता मैदा बिदा काही टाकत नाही आहे. आता जसं भिजून घेते मस्त. इकडे बघा मी आता थोडीशी हळद टाकते आणि त्याच्यानंतर हळदनंतर आपल्याला 2 चम्मच साखर टाकायची आहे. कारण की साखर टाकली ना मग पुरणपोळी फाटत नाही, तुटत नाही, काही नाही, एकदम मस्त येते. आणि महत्त्वाची एक त्याच्यामध्ये मी काहीतरी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा त्याच्यानंतर मीठ टाकते. आपण बघा थोडासा खाण्याचा सोडा टाकून घेऊ, त्याच्यामुळे पुरणपोळी ना एकदम नरम येते. त्याच्यानंतर आपण तेल टाकून घेऊ थोडंसं, 1 पईभर. आता बघा आपण हे सगळं पीठ आहे ना मिक्स करून घेऊ मस्त. आपण तेल टाकलं, हे सगळं हे टाकलं साहित्य सगळं मिक्स करून घ्यायचं आधी. हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे गोष्ट. मी हे पाणी घेतलं आहे, पाणी थोडं कोमट करून घेतलं आहे मस्त. ते कोमट पाण्याने हे पीठ भिजायचं. कारण की ना पुरणपोळी एकदम मऊ आणि लुसलुसीत एकदम भारी पुरणपोळी येते मस्त. नक्की तुम्ही असं करून बघा, कोमट पाण्याने पीठ भिजून बघा. आणि हलका हाताने भिजायचं पीठ कधी पण. थोडं थोडं पाणी टाकून भिजायचं, कारण जर एकदम टाकलं ना मग जास्त पाणी होऊन जातं. आता हे थोडं तेल टाकून आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त. परत हे पीठ आहे ना थोड्या वेळाने ना एकदम भारी होऊन जाईल मस्त. आणि आता हे पीठ आहे ना झाकून ठेवायचं. हे पीठ आहे ना आपण जास्त आता मळणार नाही आहे. मी आता हे पीठ आहे ना असं सोडून देते आणि त्याच्यावर झाकण ठेवून देते. आणि मग थोडं 10-15 मिनिटांनी ना हे पीठ बघायचं, चांगलं मळून घ्यायचं परत मस्त. आपण त्याच्यामध्ये साखर बिकर सगळं टाकले ना, ते साखर पगून जाईल मस्त एकदम. तोपर्यंत आपण असंच झाकून ठेवू, मग नंतर बघूया हा पीठ. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. बघा आपलं पीठ भिजून झालं आहे. आता मी डाळ शिजायला टाकून घेते आहे. हिरवा मस्त अर्धा किलो डाळ घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली. आता स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते मस्त. आणि मी इकडे कुकरमध्ये पाणी ठेवले आहे डाळ शिजण्यासाठी बघा. तोपर्यंत मी डाळ धुवून घेते, पाणी उकळी येते तोपर्यंत. हे बघा असं 2-3 डाळ धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने. मी आता हे पाणी काढून घेते, परत अजून 1-2 डाळ धुवून घेते मस्त. हे बघा डाळ धुवून झाली मस्त स्वच्छ 2-3 पाण्याने. आता ही डाळ आहे ना आपली पाणी पण गरम झालं, कुकरमध्ये टाकायची आहे शिजायला. थोडीशी हळद टाक, थोडीशी हळद टाकून घ्यायची म्हणजे आपलं पुरण आहे ना एकदम पिवळं धमक दिसतं. आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं वरून. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि खालीवर. आपल्याला आमटी पण बनवायची आहे ना, त्याच्यामुळे पाणी जास्त टाकलंय मी. आता झाकण लावून घेऊ आपण आणि 1 शिट्टी काढून घेऊ. 2 शिट्ट्या. 2 शिट्ट्यामध्ये मस्त डाळ शिजून जाते एकदम भारी. डाळ शिजून झाली मस्त. 2 शिट्ट्या 3 शिट्ट्यामध्ये शिजली मस्त एकदम भारी.
एकदम मस्त शिजले. आता एकदम मऊ झाली मस्त. मी आता हे काढून घेते चाळणमध्ये. आपण बघा आता हे चाळण आहे मस्त. चाळणमध्ये मी काढून घेते मस्त. खाली बोगणं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळ टाकते आता मस्त. हे पाणी आहे ना नितळून जाईल बोगण्यामध्ये नीट. हे बघा किती भारी शिजली ना डाळ मस्त. 12 मिनिटामध्ये हे बघा 10 मिनिटात मस्त शिजून गेले. आता हे थोडं 5 मिनिटं पाणी नितळू देते मस्त. आता इथे बघा मी आता हे मस्त पाणी साईडला ठेवून देते. ही डाळ त्यामध्ये टाकते आणि बिगर गूळ टाकायची ना मी. मला आहे ना हे कुकरमध्येच गरम करायची आहे. म्हणजे गूळ टाकून शिजवायची आहे पुरण. त्याच्यामध्ये मी कुकरमध्ये घेते आणि याच्यानेच गरम गरम मी आता मिक्स करून घेते. मग नंतर वाटायची गरज राहणार नाही मग पुरण. हे कसं झटके पडून जाईल मस्त. लवकर होतं पटकन याच्याने. ही कशी सोपी पद्धत आहे. लवकर होतं. डबल भांड्या भरायची गरज नाही काही नाही. आता मी याच्यामध्ये गाळून घेते मस्त. हे बघा किती मस्त पुरण झालं ना. बारीक चटक आणि चटके पट. डबल भांडा भरायची गरज नाही काही नाही. मस्त त्याच्यामध्ये डाळ काढली कुकरमध्ये वाटून घेतलं. आता वाटायचीच गरज नाही मस्त. आता नुसतं शिजून घेईल. गूळ टाकून आहे ना शिजून घेणार मस्त पुरण. हे पहा मी आता कुकर आहे ना गॅसवरती ठेवला. गॅस चालू केला आहे आता. आता हा गूळ आहे ना याच्यामध्ये टाकते मी. बघा अर्धा किलो गूळ आहे. त्याच्यामध्ये थोडंसं काढून ठेवला आहे फक्त. अर्धा किलो डाळ आहे ना. अर्धा किलो डाळला अर्धा किलो गूळ टाकायचा. नाही तर मग थोडंसं काढून ठेवायचा. तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल मग पूर्ण अर्धा किलो टाकून द्यायचा. मी आता अर्धा किलो म्हणून थोडंसं काढून ठेवला आहे. आता आहे ना एक सगळं मिक्स करून घेते मस्त. हे पहा सगळं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे ना एकदम पातळ होऊन जाईल डायरेक्ट. कसं पातळ होतं आहे ना तेव्हा किती घट्ट होतं एकदम. आता हे अजून पुरं असं पातळ होऊन जाईल एकदम. मग नंतर बाकी हळूहळू आहे ना घट्ट होणार. मग मस्त तुम्हाला दाखवणार मी नंतर. हे बघा घाबरायचं नाही. एवढं पुरण पातळ झालं बाबा असं घाबरायचं नाही. अजिबात घाबरायचं नाही. नंतर आहे ना थोड्या वेळाने एकदम पुरण आहे ना एकदम सुक्क होऊन जातं मस्त. आणि हे पुरण एकदम सुकं करायचं. आणि जे आपलं कणिक भिजलं आहे ना ते कणिक आहे ना पातळ ठेवायची. म्हणजे दोघांपैकी एक पुरण पातळ ठेवायचं. नाही तर कणिक कडक ठेवायची. नाही तर मग कणिक पातळ ठेवायची. नाही तर मग पुरण सुक्कं ठेवायच्या. तेव्हाच पुऱ्या एकदम भारी येतात. एक नंबर येतात. दोघांमधून एक कोणतं पण हे ठेवायचं. मी आता पुरण एकदम सुक्कं करणार आहे मस्त. आणि कणिक आहे ना थोडं पातळच भिजली मी. कणिक दाखवायची बाकी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने. हे बघा आपलं पुरण आता मस्त चांगलं गूळ पण पगवून झाला. पुरण शिजून झालं चांगलं. आता हे कसं ओळखायचं. हा भात आहे ना असा खोसून बघायचा. जर उभा राहिला ना तर समजून घ्यायचं आपलं पुरण झालं. आता अजून हे ना हे परत आहे ना थंड होण्यानंतर एकदम घट्ट होऊन जाईल. तर मस्त गोळा तयार होईल मस्त. आता गरम आहे ना त्याच्यामुळे एवढं हे दिसते ते. पण जसं जसं थंड होईल ना तसं तसं सुकं होईल ते. चला मग मी तुम्हाला आता दाखवते कणिक कशी झाली काय झाली ते बघूया आपण. हे पहा आता मी आहे ना याच्यामध्ये ना गॅस बंद केला मी. आणि आता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये इलायची टाकते थोडीशी. कारण की इलायची ना नंतरच टाकायची. कारण की जो वास आहे ना इलायचीचा वास आहे ना तो त्याच्यामध्येच राहतो. मग हे बघा मस्त मिक्स करून घेते आता. आता मी पुरण आहे ना एका भांड्यामध्ये काढून घेईल. हे बघा आपण आता पुरण शिजून गेले. पुरण
पुढे साईडला ठेवलं आपण. आता हे कणिक बघायची आपल्याला. बघा कणिक किती भारी झाली ना, एकदम मस्त, एकदम मस्त मुरून गेली ती, एकदम भारी. हे बघा आपण आणि याच्यामध्ये आता तेल टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊ मस्त आणि परत एकदम भारी. हे बघा आपण आता तेल टाकून घेऊ मस्त आणि मिक्स करून घेऊ. एकदम मस्त कणिक झाली आता खरंच, एकदम मऊ झाली. चांगला मस्त असं हे करून घ्यायचं, चांगली मळून घ्यायची मस्त. आपण तेव्हा मळलं आणि आयमाया भिजलं होतं तेव्हा. आता मस्त हे करून घ्यायची कणिकला मस्त. हे बघा हाताला पण चिकट नाही, आता हाताला सुद्धा चिकट नाही. आता कणिक एकदम भारी झाली मस्त आहे. हे बघा आता काय करायचं, थोडा थोडा गोळा तोडून घ्यायचा आणि मस्त असं पाण्याचा हात लावून आहे ना असं 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 ओढून घ्यायचं. आपण खापरीच्या पोळ्या कसं बनवतात असं असं. बघा किती मस्त कणिक झाली, एकदम भारी. बघा एकदम मस्त कणिक झाली. हे बघा असं पाण्याचा हात घ्यायचा, वल्ला करायचा, थोडंसं गोळ्या तोडून घ्यायचा. तुम्हाला माहिती आहे गावाला कसं पुरणपोळी बनवतात खापरीची, अशी हे कणिक ना असं असं ओढतात, अशी ओढून आहे ना अशी साईडला ठेवून द्यायची, म्हणजे पुरणपोळी एकदम भारी येते मस्त. खरंच एक नंबर डायरेक्ट. हे बघा कणिक किती भारी आहे ना, मस्त तुटत पण नाही. हे असं साईडला ठेवायचं. सगळं मी असं करून घेते आता. हे बघा आता आपलं हे सगळं ओढून झालं मस्त कणिक. आता आपण हे ना पुऱ्या टाकायला घेऊ. मी आता पुऱ्या टाकायला घेते मस्त. झाला आपला. आता आपण पुऱ्या टाकायला घेऊ. चला पुढची तयारी करूया. इकडे बघा मी आता हे पुरण बघा किती मस्त सुकं झालं ना, एकदम भारी झालं आहे पुरण. मी आता पुरणपोळी करायला घेते. इकडे बघा तवा ठेवला आहे मस्त. इकडे तूप घेतले. मी आता पुरणपोळी करून दाखवते तुम्हाला. हे बघा मी साधा सिंपलच गोळा बनवते मस्त असा. हे बघा हे बघा मी करायची पद्धत एकदम साधीच सिंपल आहे. मी असा गोळा भरून करत नाही. हा बघा हा गोळा आहे ना इथं ठेवायचा आणि फक्त एकदम साधं सिंपल आहे. फक्त असं बघा गोळा करायची गरजच नाही राहणार. हे बघा एकदम साधं सिंपल मस्त. ज्याला करता येते ना तो सुद्धा ही पुरणपोळी करू शकणार. एकदम साधी सिंपल सगळी आणि असं करून घ्यायचं. आणि पहिले लाटायचं पहिले आहे ना हे असं हाताने दाबून घ्यायचं, कारण की पुरण आहे ना सगळीकडे जातं. मग एकदम हलका हाताने लाटायचं. बघा आपण जशी खापरची पोळी लाटतो ना तशीच लाटायची, एकदम हलका हाताने. हे बघा किती भारी आली ना पोळी. बघा सगळं पुरण दिसतंय मस्त, एकदम बारीक आली मस्त. आपण आता तवा टाकलं का बघूया. तवा पण टाकलाय मस्त. थोडंसं 2-3 शितळा टाकून घ्यायचं, कारण की ती पुरणपोळी ना चिटकून जाते खाली. हे बघा हे बघा किती मस्त आली ना, एकदम भारी. तूप टाकून घ्यायचं, पलटी मारायची, परत तूप टाकायचं. हे बघा किती भारी फुगते ना. ही किनार आहे ना ही शेकून घ्यायची मस्त, कारण कच्ची राहतली एकदम मस्त. बघा मी तुम्हाला अजून एक पुरी बनवून दाखवते मस्त. एकदम झटकेपट होते पुरणपोळी मस्त. घाबरायचं कामच नाही, डायरेक्ट. मी तर घाबरतच नाही.
एकदम सोपी. मस्त कणिक चांगलं राहिलं ना मग काही टेन्शनच घ्यायचं नाही. एकदम मस्त बिनधास्त लाटायची. हे बघा असं करून घ्यायचं. असे झटकेपत बघा. हे बघा फक्त हे हाताने दाबून घ्यायचं. हे लक्षात ठेवायचं कारण की डाईट लाटलं ना मग ते पुरण निघतं बाहेर. आता एकदम हलका हाताने लाटायचं मस्त. हे बघा मस्त असं हलका हाताने लाटलं ना एकदम भारी लाटा येते मस्त. किती मस्त आले ना. थोडंसं एक दोन हात असं करून घ्यायचं मस्त. मग तवा टाकायचे. एकदम भारी येते मग मऊ. एकदम मऊ खापरच्या पुरीसारखीच येते बिलकुल सेम. आता बोलून घे ना थोडं तूप टाकायचं मस्त. तुमच्या कटाडे वाटत ते असे पकडून घ्यायचे तिला. किनार बिनार सगळं शेकून घ्यायचं मस्त. हे बघा किती मस्त पुरी आली ना एकदम भारी. मस्त मऊ झाली एकदम मस्त. चला मी आता बाकीच्या सगळ्या पुऱ्या बनवून घेते मग नंतर भेटू. हे बघा आपल्या पुरणपोळी सगळ्या बनवून झाल्या मस्त. एकदम भारी आल्या आहेत. एकदम मस्त मऊ लुसलुसीत एकदम मस्त. खरंच नक्की करून बघा तुम्ही अशी पुरणपोळी. एकदम खापरीसारखी पुरणपोळी आली बिलकुल खापरसारखी एकदम मऊ. बघा किती लुसलुसीत आहे मस्त एकदम भारी. हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा किती नरम कातड आलं आहे मऊ एकदम. हे बघा तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी पुरणपोळी. हे बघा किती मस्त पुरण सगळीकडे पसरलं आहे मस्त. आणि बघा एकदम मऊ डायरेक्ट एकदम खापरची पुरीसारखं एकदम.